उत्तराखंडच्या 4 प्रसिद्ध धामपैकी एक प्रमुख धाम आहे बद्रीनाथ धाम। बद्रीनाथमधील या यात्रेमध्ये आपण बघणार आहोत अशी काही ठिकाणं जे बद्रीनाथ जाताना आणि तिथून परत येताना दिसतात आणि ही ठिकाणं आपण नक्कीच मिस नाही करू शकत। या सगळ्या ठिकाणांबद्दल आणि एकूणच प्रवासाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। मग चला सुरुवात करूया। जय बद्री विशाल। बद्रीनाथची यात्रा आमची चालू झाली केदारनाथचं दर्शन झाल्यानंतर। केदारनाथ ते बद्रीनाथ हा जवळजवळ 180 किलोमीटरचा रस्ता आहे। त्या प्रवासाला 7 ते 8 तास लागतात। ही यात्रा जर हरिद्वारवरून करायची असेल तर त्याला 9 ते 10 तास बसने लागतात आणि बसचे 900 ते 1000 रुपये होतात। तिथूनच मग पुढे ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, जोशीमठ करत आपण पोहोचतो बद्रीनाथला। ऋषिकेशवरून येताना सुंदर अशा पर्वतरांगा दिसतात, सोबतच गंगा नदीचं दर्शन करत करत आपण पोहोचतो देवप्रयागला। देवप्रयाग जिथे अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम होतो आणि पुढे ती गंगा नदी म्हणून ओळखली जाते। जे गढूळ रंगाचं पाणी दिसतंय ती आहे अलकनंदा नदी आणि जे ब्लू कलरचं पाणी दिसतंय ती आहे भागीरथी नदी। तिथून श्रीनगर शहर येतं आणि त्याच्या पुढे 14 किलोमीटरवर आहे धारी देवी मातेचं मंदिर। हे काली मातेचं मंदिर आहे आणि असं म्हणतात या मंदिरातली देवी चारधाम यात्रेकरूंचं आणि पूर्ण चारधामचं रक्षण करते। इथून पुढे जोशीमठ येतं आणि तिथले रस्ते थोड्याफार प्रमाणात खचलेले आहेत। जोशीमठ म्हणजे ज्योतिर्मठ। इथे नृसिंह मंदिर आहे जे आदि शंकराचार्यांनी 8व्या दशकात बांधलेलं आहे असं म्हटलं जातं। जेव्हा बद्रीनाथ धाम 6 महिने बर्फवृष्टीमुळे बंद असतं तेव्हा तिथली मूर्ती इथेच आणून ठेवली जाते नृसिंह मंदिरामध्ये। संगम आहे हे। इथून कुठली नदी येते? गंगा नदी आहे। बद्रीनाथ यायच्या 30 किलोमीटर आधी हे विष्णुप्रयाग संगम आहे जिथे अलकनंदा आणि गंगा नदीचं संगम होतं। भूतनाथ महादेव मंदिर। ट्रिपचा जवळजवळ 9वा दिवस असल्यामुळे इथे पूर्णपणे आवाज खराब झाला होता। केदारनाथवरून जर आपण बद्रीनाथला येत असू तर आपल्याला विष्णुप्रयाग आणि जोशीमठ करता येतं। बाकीची 2 ठिकाणं देवप्रयाग, धारी देवी मातेचं मंदिर हे आपल्या परतीच्या प्रवासात करता येतं। आणि ते श्री भगवान विष्णू नारायण मंदिर असा हा पूर्ण एरिया आहे बद्रीनाथला जाताना। इथे हे हॉल्ट घेऊन जाऊ शकता। संगम इथून चांगला दिसतो। हा गोविंद घाटचा एरिया आहे जिथे गुरुद्वारा हेमकुंड साहेबला जातात आणि बद्रीनाथवरून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर लागतं ते म्हणजे हनुमान चट्टी। इथे हनुमानाचं दर्शन घेऊन आपण पुढे आपली यात्रा चालू ठेवतो। बद्रीनाथ धाम नर आणि नारायण पर्वतांमध्ये आहे। असं म्हणतात नर आणि नारायण 2 ऋषी होते जे भगवान विष्णूचा अंश होते। बद्रीनाथ धामला आपण पोहोचलेलो आहोत। मेन रोडला गाडी पार्क केल्यानंतर आतमध्ये अर्धा 1 किलोमीटर चालत जावं लागतं। काही लोकांना चालायला शक्य नसल्यास इथे पिट्टूचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे। 500 ते 1000 रुपये इथले पिट्टू घेतात। इथे कन्स्ट्रक्शनचं काम पण खूप जोरदार चालू आहे। इथे बऱ्याचदा लाईट जाते त्यामुळे इथल्या शॉप्समध्ये जनरेटर सुद्धा चालू असतं, त्यामुळे जनरेटरचा सुद्धा मागे भरपूर आवाज आहे। इथून आपल्याला मार्केटमधून जावं लागतं। मार्केटमध्ये बरेचसे शॉप्स आहेत खाण्याचे, खरेदीचे आणि इतरही भरपूर हॉटेल्स वगैरे सुद्धा आहेत। म्हणजे हा जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे मार्केटमधून जातो आणि जर इतर कुठे काही शॉपिंग केली नसेल तर बद्रीनाथमध्ये शॉल्स आणि स्कार्फ्स वगैरे शॉपिंग करण्यासाठी पण खूप काही मस्त मस्त दुकानं आहेत आणि रिझनेबल आहेत। इथे खूप सारे यात्री निवास सुद्धा आहे आणि त्यांचं बुकिंग gmvnonline.com वरून होतं। त्याची साईट ही अशा प्रकारे दिसते। आपल्याला ज्या डेटचं पाहिजे त्या डेटचं आपण चेक करून बघू शकतो अवेलेबल आहे की नाही। बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी जर आदल्या दिवशी बद्रीनाथचं हॉटेल बुक केलं तर ते जास्त सोयीचं ठरेल, कारण की इथे अजून एक सुंदर ठिकाण आहे ते बघण्यासाठी पण तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल।
ते कुठलं ठिकाण आहे ते पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. पुढे आल्यानंतर हे पूल येतं. पूलच्या पलीकडे मंदिर आहे आणि खालच्या साईडला कुंड आहे. हर हर जय. इथे आल्यानंतर दर्शनाची घाई न करता जर कुंडामध्ये स्नान केलं किंवा इतर काही पूजाविधी चालू केला तर ते जास्त सोयीचं ठरतं. कारण की बद्रीनाथच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. त्याच्यासाठी 4 ते 5 तास सुद्धा लागू शकतात. आणि कमी गर्दीच्या वेळी यायचं असेल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर हे 2 महिने बरे आहेत. मे आणि जूनमध्ये इथे बऱ्यापैकी गर्दी असते आणि जुलै ऑगस्टमध्ये तर भरपूर पाऊस असतो. बद्रीनाथ धाम हे अलकनंदा नदीवर वसलेलं आहे आणि याच नदीच्या घाटावर बऱ्याचशा विधी केल्या जातात. गृहशांतीचे असेल, मग अजून काही असतील, अशा बऱ्याच प्रकारच्या विधी इथे केल्या जातात. बद्रीनाथ धामचे दरवाजे उत्तराखंडच्या इतर 3 धामांचे दरवाजे ओपन झाल्यानंतर होतात. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथ धाम. चाइना मार लगा तो कर्णप्रयाग तक रोड बना। एक यात्रा हर एक को सुविधाएं चाहिए तो रोड यहाँ तक ले आए। अब रोड ले आए, जैसे मान लो बुरा मत मानो मेरी बात का, हमारे पास पानी की बोतल है, पानी पिया, इस गंगा पे करोड़ों रुपए खर्च हो रहे हैं, अरबों रुपए खर्च कर रही है गवर्नमेंट। एक पैसे एक आदमी खुद ही खा जाते हैं, खुद ही खाते हैं। अभी देखो थोड़ी देर में आपको दिखाऊंगा कि छुपके लोग क्या करते हैं, इधर जाओ, अभी दर्शन करने जाओगे आप, जूते चप्पल बड़े हैं चारों तरफ, स्लीपर क्या करेगा, सब इकट्ठा करेगा, कहाँ पे सफाई है। पूजाविधी झाल्यानंतर रांगेत उभं राहण्यासाठी आम्ही रांगेच्या दिशेने निघालो. ही रांग जवळजवळ 3 ते 4 तास एवढी मोठी होती. 1-2 ठिकाणी चौकशी केल्यावर कळलं, जर इथे ऑनलाईन पूजाविधी बुक केलेला असेल विशेष पूजेचा वगैरे तर डायरेक्ट एंट्री मिळू शकते. आणि जर तुमचा स्टे बद्रीनाथचाच असेल तर संध्याकाळी दर्शन घेणं पण सोयीचं ठरतं. संध्याकाळच्या वेळी कमी गर्दी असते. मंदिरात खूप गर्दी झाली होती तरीही आमचं दर्शन व्यवस्थित झालं. थोडं बाहेर उभे राहून पण दर्शन घेता आलं. इथे अजून छोटी छोटी बरीचशी मंदिर आहेत. लक्ष्मी मंदिर आहे, श्री क्षेत्रपाल घंटाकर्ण मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, अशी बरीचशी इथे मंदिर आहेत. हा पूर्ण आवार आहे मंदिराचा. मंदिर दुपारी बंद असतं 2 ते 3 तासासाठी. सकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं. मंदिराच्या परिसरात भंडारा देखील असतो. बद्रीनाथ धामचं दर्शन झाल्यानंतर एक अचिव्हमेंट झाल्यासारखीच वाटते, कारण की तुम्ही बाकीचे सगळे धाम पूर्ण करून बद्रीनाथ धामचं दर्शन घेतात. बद्रीनाथ धाम हे मुख्य मोठ्या धामपैकी एक आहे. द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी. इथे येण्यासाठी 3 दिवस ठेवली तर दर्शन खूप छान होईल, नाहीतर 2 दिवसात सुद्धा दर्शन होतं. पहिल्या दिवशी केदारनाथवरून येणार असेल तर केदारनाथ, नाहीतर हरिद्वारवरून येणार असेल तर हरिद्वारवरून बद्रीनाथला पोचायचं, तिथे स्टे करायचा. दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन परत स्टे करायचं आणि तिसऱ्या दिवशी हरिद्वारला आपल्या परतीच्या प्रवासासाठी परत निघायचं. बद्रीनाथ धामचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो भारताचं पहिलं गाव बघायला, माणा गाव. या गावाला पहिलं भारताचं अंतिम गाव म्हटलं जायचं आणि हे बद्रीनाथ पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. 6 महिन्यांसाठी इथे लोक येतात आणि परत 6 महिने चमोलीच्या खालच्या भागामध्ये जाऊन राहतात. इथली लोक शक्यतो गरम कपडे विकतात, घरी बनवलेले असतात, काही मशीनवरचे असतात, पण दिसायला खूपच आकर्षक असतात ते कपडे. या गावाला पुराणामध्ये खूप महत्त्व आहे. इथे आहे व्यास गुफा आणि गणेश गुफा, जिथे महाभारत रचलं गेलं.
ही आहे व्यास गुफा, जिथे डोंगराचा आकार तुम्हाला पोथीच्या आकाराचा दिसेल. त्याला व्यास पोथी म्हटलं जातं. असं म्हणतात, पांडव जेव्हा स्वर्गाच्या यात्रेसाठी निघाले होते आपण तेव्हा भीमपूलकडे सरस्वती नदी क्रॉस करण्यासाठी इथे पूल बांधला गेला, तो म्हणजे भीमपूल. आणि हेच आहे सरस्वती नदीचं उगमस्थान. तिथून सरस्वती नदी लुप्त होते आणि तिला लुप्त नदी असंही म्हटलं जातं. याच सरस्वती नदीच्या पुलावर आहे सरस्वती मंदिर, जे बांधले आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून. ते पुण्याच्या MIT कॉलेजचे प्रोफेसर आहेत. त्याचसोबत वारकरी संप्रदायाचे अनुयायी. बाहेर सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूला गणपतीची सुंदर मूर्ती आहे आणि मंदिराच्या आतमध्ये सरस्वती देवीसोबत विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. सोबतच ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची देखील मूर्ती आहे. भारत चायना बॉर्डरला विठ्ठल रखुमाईचं ते रूप बघून मन एकदम प्रसन्न झालं. या स्वर्गरोहिणी दारापासून पुढे 5 किलोमीटरचं वसुधारा ट्रेक आहे. इथले जे दुकान आहेत त्यांना इथे पहिलं अंतिम दुकान म्हटलं जायचं, पण आता त्यांनाच प्रथम दुकान असं म्हटलं जातं. हे संपूर्ण गाव म्हणजेच एक अविस्मरणीय अनुभव आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे माणा गाव खूप सुंदर आहे. ह्याच्यासाठी जमलं तर एक दिवस काढायलाच हवा. आणि ज्यांना ट्रेक करायला आवडतं त्यांना तर हे ठिकाण नक्कीच आवडेल. मी पूर्ण कॅमेरा स्पॅन करते जेणेकरून सभोवताली असलेलं सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. माना विलेज, मानदेव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय बद्री विशाल लिहायचं विसरू नका. उत्तराखंडची आपली सिरीज संपलेली आहे. हा आपला शेवटचा बद्रीनाथ धामचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण 4 धामचा एकत्र कंपाईल करून मी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेन. स्प्रूटेलचे सगळे व्हिडिओज पहा. उत्तराखंडचे आपले भरपूर व्हिडिओज आधीसुद्धा आलेले आहेत, त्या सिरीजसुद्धा चेक करा. आणि स्प्रूटेल्सला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सगळ्यांचे खूप खूप आभार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. थँक्यू.